नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहताना सुरू करूया. मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ स्वी सहाय्यकांची दिनांक 1/1/26 रोजीची तात्पुरता ज्येष्ठता सूची महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे. मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ स्वी सहाय्यकांची दिनांक 1/1/26 रोजीची तात्पुरता ज्येष्ठता सूची दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/25 या कालावधीत नियमित पदोन्नतीने नियुक्ती झालेल्या वरिष्ठ स्वी सहाय्यकांची तयार करण्यात आली असून ती या परिपत्रकासोबत जोडण्यात आली आहे. विवरणपत्र अ. सदर ज्येष्ठता सूची सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना दिनांक 21/6/21 महाराष्ट्र नागरिक सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियमावली 2021 मधील तरतुदीचा अवलंब करून तयार करण्यात आली आहे. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की वरिष्ठ स्वी सहाय्यकांची प्रस्तुत दिनांक 1/1/26 रोजीची तात्पुरता ज्येष्ठता सूची आपल्या विभागातील वरिष्ठ स्वी सहाय्यक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजेवर प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसह निदर्शनास आणावी. तसेच या संदर्भात संबंधित वरिष्ठ स्वी सहाय्यकाकडून आक्षेप त्रुटी याबाबत प्राप्त झालेल्या निवेदनातील मुद्द्याबाबतची माहिती विभागातील अभिलेखानुसार तपासून विभागाच्या अभिप्रायासह निवेदन या विभागाकडे दिनांक 12/5/26 पर्यंत पाठवावीत. विहित कालावधीत आक्षेप माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठता सूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहीत धरून अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात येईल. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक 2797/2015 या प्रकरणी दिनांक 4/8/17 रोजी दिलेल्या आदेशाविरोधात राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला विशेष अनुमती याचिका क्रमांक 28-306/2017 च्या निर्णयाच्या अधीन राहून सदर ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. धन्यवाद.